सुप्रिया सुळे बोलतात, थेट जाऊया. भ्रष्टाचार असू शकतो, त्याच्यामुळे आजपासून इलेक्टोरल बॉन्ड आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे? भारतीय जनता पक्षाचे 5,000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आणि त्याच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जुमला पार्टी, सॉरी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं आहे. कारण हा इलेक्टोरल बॉन्डचा विषय अतिशय महत्वाचा आहे या देशात. माझा हा आरोप नाहीये, पण याची जांच झाली पाहिजे की एवढा मोठा, आणि मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्ट म्हणतंय की ह्याच्यात भ्रष्टाचार असू शकतो, त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. म्हणजे हा पहिला मोठा निर्णय आहे जो भारतीय जनता पक्षाने घेतला, त्याच्यावर फुली कोर्टाने मांडलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पेटीएम. तुम्ही सगळे पेटीएमनी पैसे भरता की नाही? तुम्हाला माहिती आहे या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय. हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकार म्हणतंय. आणि पेटीएम कशासाठी आले? नोटबंदी केली, सगळ्यांना वाटतं आपला पैसा नाही, मोठ्याचा पैसा जातोय. मगाशी भावनाताई म्हणल्या आम्हाला काही नाहीच आहे, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, कारण का आमच्याकडे पैसेच नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला काय आईसचा प्रॉब्लेमच नाही. खरंय. त्याच्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा पैसा जातोय, माझ्या खिशातून काय झालं, बरं झालं खाल्लेस ना, जाऊ दे पैसे. पण मला भारतीय जनता पक्षाला दोनच प्रश्न विचारायचे की जर तेव्हा नोटबंदी झाली, सगळ्या नोटा गेल्या, तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा काय मिळतात? मग या नोटा कुठल्या आहेत? धाड पडल्यानंतर एवढे पैसे आले कुठून? मग कोणीतरी वेगळं छापतंय का? पक्ष पैसे छापायचा अधिकार फक्त सरकारला आहे, बाकी कुणाला नाहीये. मग हे पैसे येतात कुठून? आणि पेटीएम डिजिटल पेमेंट आणलं म्हणजे कोणी पैसे खाऊ शकत नाही, नोटबंदी. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झालाय. आजची बातमी आहे सकाळची की ह्या देशाचे 27,000 कोटी रुपये, किती? 27,000 कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे. आणि त्याचीच बातमी अशी आहे जी माझी म्हणणं नाहीये, मी जे वर्तमानपत्रात असलं तेच वाचून भाषण करते की त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट ही पेटीएमची कुठली आहे तर ती चायनीज आहे. मग चायनाची तुम्ही एकीकडे लढायचं म्हणता, दुसरी चायनाचे हे पेटीएम येत आहे आणि त्याच्यात 1, 2, 3 नाही 27,000 कोटी रुपयाचा गफला होतोय. मला वाटतं की मला भारतीय जनता पक्ष जवाब दो की हे 27,000 कोटी कुणाचे, कुठले, याचं उत्तर मला हवंय. आणि मी या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं ठरवलंय, कारण का सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी आहे. फक्त मी नाही म्हणत, माझे विरोधक पण म्हणतात. त्याच्यामुळे भावनाताई तुमचा आणि माझा सेम आहे. मला नाही भीती वाटत त्यांची. मी पार्लमेंट मध्ये पण फौजियाताई, वंदनाताई, मी एकदम, आम्हाला काय कोणाची भीती. तिथे अमोलदादा पण बसलाय, आम्ही पूर्ण ताकदीने, पाटील साहेब आज इथे नाही, श्रीनिवास पाटील साहेब ते पण बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकदीने बोलतो, कारण का आम्हाला आईसची भीती नाही. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी. आता गावात ईडी, मला खरं सांगा 10 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला? कुणाला माहिती नव्हतं. आज छेमडपोर पण म्हणते भांडू नको नाही तर ईडी लावतोय तुमच्याबरोबर. माझ्या आता गावागावात घेतात, जाऊन विचारतात ताई हे गेले ना ईडी मळे गेले का? म्हणलं मी नाही विचारत, मी भानगडीतच नाही. आपल्याला इथे लढायचंच नाही कोणाशी, कारण का ही लढाई काय यांची नाहीच आहे. आपली लढाई अदृश्य शक्तीशी आहे. कारण महाराष्ट्रात भांडणं लावायची, मराठी माणसामध्ये मी भांडतच नाही कोणाशी. कशाला मराठी माणसांमध्ये भांडायचं? हे दिल्लीवाले आहेत ना, महाराष्ट्राचा द्वेष करतात, हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही मराठी माणसं एकामेकात लढवत बसणार नाही, एकामेकाच्या टांग घालून आमचा पक्ष आणि आमचं राज्य संपवणार नाही.
आम्ही तुमच्याशी लढणार. अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल, कष्ट करणार असेल, वीक असेल, त्याच्याशी काय लढायचं? लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवरवर लढा, त्याच्या लढण्यात मजा आहे. हो, त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे? आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करतं? आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे? तर ती अदृश्य शक्ती. आता ती कोण आहे, काय आहे, मला माहिती नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवतो. ठीक आहे, अदृश्य शक्ती आहे, ती कुठे आहे मला माहिती नाही. ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे आहे मला माहिती नाही. पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचा मी निर्णय घेतलाय. तुम्ही ठरवायचंय की या लढाईमध्ये तुम्ही काय करणार. आणि घाबरायचं तर अजिबात नाही. कोणाला घाबरायचं? आपण आपली बिलं भरतो, स्वतःच्या आयुष्यावर जिंकतो. कोणाचा 2 पैशाचा चहा कधी पेलो नाही, कधी कोणाला पाजला नाही. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला, तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे. कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय. मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल, निखिल वागळे त्यांची गाडी फोडली. लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला.